तेजस्वी घोसाळकर लवकरच सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। वर्षा निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती थोड्याच वेळात ही भेट होणार असल्याची माहिती समोर येते। निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता ठाण्यात राजकारणाला वेग आलाय। संध्याकाळी एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र आता सध्या पाहायला मिळते। निवडणुकांच्या रणनीती संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, तर ठाण्यातील टिपटॉप हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। एकंदरीतच ठाण्यात राजकीय खलबतं पाहायला मिळतात। महाविकास आघाडीची रात्री गुप्त बैठक होणार आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री बैठकांचं सत्र पाहायला मिळते। राजन विचारे, अविनाश जाधव, आव्हाड देखील या बैठकीला उपस्थित होते। आता ठाण्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय खलबतं पाहायला मिळत आहेत। रात्री महाविकास आघाडीची गुप्त बैठक संपन्न झाली आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत राजन विचारे, अविनाश जाधव आणि आव्हाड देखील उपस्थित होते। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। सरकार शेतकऱ्यांची थट्टा करते। हेक्टर 50,000ची मागणी होती, खात्यात फक्त 6,000 जमा झाले, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदेंनी सरकारवर हल्लाबोल केला। महाराष्ट्र का किसान आज सुसाइड कर रहा है, आत्महत्या कर रहा है, कर्जे का बोझा उसके सर पे चढ़ रहा है। हमने मांग की थी कि हर एक किसान को 50,000 रुपीस पर हेक्टर मिले, लेकिन जिस तरह सीएम ने पैकेज अनाउंस किया, जोक हो रहा है। महाराष्ट्र के किसान का मजाक उड़ा रहे हैं। स्पीकर महोदय, एक किसान के खाते में सिर्फ 6 रुपए जमा हुए, सिर्फ ओनली 6 रुपीज वर डिपॉजिटेड इन अ फार्मर्स अकाउंट। और ऐसे शर्मनाक तरह से मजाक महाराष्ट्र के किसानों का सेंट्रल गवर्नमेंट और महाराष्ट्र गवर्नमेंट कर रही है। हमने मांगे थे 50,000 रुपए हेक्टर, वो तो नहीं मिले। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आता हालचाली सुरू झाल्यात। लवकरात लवकर बातमी देऊ असं महत्त्वाचं विधान बाळा नांदगावकरांनी केले। 1 ते 2 दिवसात युतीची बातमी देऊ, युतीबद्दल आणखी बैठका होणार आहेत असे देखील नांदगावकर म्हणाले। तर मनसे आणि सेना एकत्र येते, पुढची वाटचाल करू असं देखील बाळा नांदगावकर म्हणाले। आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। आम्ही वाट पाहतो आहोत आणि तुम्ही वाट पाहता, त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठका सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख कळेल असं महत्त्वाचं विधान अनिल परब यांनी केले। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती देखील अनिल परबांनी दिली आहे। काँग्रेस सोबत जायचं की नाही हा निर्णय दोनही नेते घेतील असं देखील परब म्हणाले। युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। युतीचे निर्णय आहेत, ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील। ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।